तर नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र एज्युकेशन झोनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपल्या एक्सप्लेनेशन सिरीजमधली आजची शिफ्ट आहे वन विभागाची आहे. फॉरेस्ट गार्डचा पेपर आहे हा आणि 9 ऑगस्ट 23ला झालेला आहे. शिफ्ट कोणती आहे तर ती आहे तिसरी शिफ्ट. ओके, तर या ठिकाणी आपण इंग्लिश ग्रामरवाला जो पार्ट आहे तो या ठिकाणी आपण एक्सप्लेन करणार आहोत. ओके, तर बघा पहिला क्वेश्चन, स्पेलिंग एरर तुम्हाला या ठिकाणी विचारलेली आहे. बघा स्पेलिंग एरर जर विचारली तर डायरेक्ट आपण ऑप्शन बघणार. बघा ऑप्शनमध्ये इम्प्लिमेंटिंग हा वर्ड आहे, इम्प्लिमेंटिंग यामध्ये कोणतीही एरर नाही. त्यानंतर जर बघितलं प्रिझर्विंग PRESERVING हे पण बरोबर आहे. त्यानंतर बघा हा जो इफेक्टिव्ह आहे तर इफेक्टिव्हची स्पेलिंग आयपासून सुरू होते का? आयपासून सुरू होत नाही तर ती ईपासून सुरू होते. ओके, इफेक्टिव्हची स्पेलिंग कशी असेल बघा, EFFECTIVE अशी स्पेलिंग असेल मित्रांनो. म्हणून चुकीची स्पेलिंग कोणती आहे? दुसरा ऑप्शन तुमचं या ठिकाणी काय असेल? करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा पॅराजंबलचा क्वेश्चन आहे. तुम्हाला काय करायचं आहे? लॉजिकल ऑर्डर लावायचा आहे. ओके, मोस्ट लॉजिकल ऑर्डर म्हणजे एक चांगल्या प्रकारचा या पाचही सेंटेन्सना किंवा या पाचही म्हणजे विधानांना अरेंज करून तुम्हाला काय करायचं आहे? बरोबर एक पॅराग्राफ तयार करायचा आहे. तर बघा मित्रांनो, एखादा सेंटेन्स जर असल्यास त्या ठिकाणी काय असेल? एक सब्जेक्ट असेल, त्यानंतर एक वर्ब असेल आणि त्यानंतर ऑब्जेक्ट पण असेल. ओके, ऑब्जेक्ट पण. तर बघा आपल्याला आधी काय शोधावं लागेल? सब्जेक्ट शोधावं लागेल ना. तर बघा या पाचपैकी कोणता सब्जेक्ट असू शकतं? तर बघा हॅव तर या ठिकाणी वर्ब येत आहे. त्यानंतर टू आणि फ्रॉम हे प्रिपोजिशन आहेत. त्यानंतर बघा मेनी कंट्रीज वर्ल्ड वाईड हा काय असू शकतो? तुमच्या या ठिकाणी सब्जेक्ट असू शकतो. जर याला जर सब्जेक्ट ठेवलं तर यानंतर काय येणार तुमचं? यानंतर काय येईल? तुमचा वर्ब येईल. तर वर्ब शोधा. वर्ब बघा कुठं आहे? या ठिकाणी बघा हॅव इम्प्लिमेंटेड या ठिकाणी वर्ब आहे. म्हणजेच तुमचं आधी कोणतं येईल? आधी बी येईल, त्यानंतर काय येईल? ई येईल. ओके, बघा आधी बी येईल, त्यानंतर ई येईल. ओके, बघा सब्जेक्ट भेटला आपल्याला, त्यानंतर वर्ब भेटला या ठिकाणी. तर बघा वर्ब काय म्हणत आहे? हॅव इम्प्लिमेंटेड रेग्युलेशन ऑन. बघा या ठिकाणी ऑन आलेला आहे. ओके, बघा काय इम्प्लिमेंटेड केले? रेग्युलेशन. ओके, रेग्युलेशन इम्प्लिमेंट केले आहे. त्यामुळे हे जे रेग्युलेशन आहे हे कुणावर तरी इम्प्लिमेंट केलं असेल. तर बघा कुणावर इम्प्लिमेंट केलं असेल? या ठिकाणी हे जे रेग्युलेशन आहे हे कुणावर तरी लावलं असेल ना. तर बघा लावलं कुणावर असेल? बघा टू प्रोटेक्ट सिटीजन म्हणताय तर याच्यावर तर लावू शकत नाही. त्यानंतर बघा ड्रगवर पण लावू शकत नाही. त्यानंतर बघा ऑल कंपनी इन्व्हॉल्व इन फार्मास्युटिकल ऑपरेशन. बघा या ज्या कंपन्या आहेत या कंपन्यावर काय लावेल? हे जे रेग्युलेशन आहे हे रेग्युलेशन कशावर लावलं जाईल? या कंपन्यावर लावलं जाईल. ओके, म्हणून ई नंतर काय येईल? नंतर काय येणार? ए येणार. ओके, ए हा कंपन्यावाला जो पार्ट आहे ए, ई नंतर ए येणार. ओके, त्यानंतर काय येणार? ह्या जे रेग्युलेशन आहे या रेग्युलेशनचा काय येणार? उद्देश येणार. तर तो उद्देश काय आहे? टू प्रोटेक्ट सिटीजन म्हणजे सिटीजनला काय करणे? म्हणजे लोकांना प्रोटेक्ट करणे हा या ठिकाणी उद्देश आहे. म्हणजेच या ठिकाणी नेक्स्ट वाक्य कोणतं असेल? तर टू प्रोटेक्ट सिटीजन म्हणजेच डी काय येईल? नेक्स्ट येईल आणि नंतर काय येणार? काय येणार? सी येणार. म्हणजेच काय होईल तुमचा? BEADC. बघा BEADC या ठिकाणी पहिलं ऑप्शन तुमचं काय असेल? करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा इडियम्स या ठिकाणी विचारलेली आहे. इडियमची मिनिंग आपल्याला शोधायची आहे. बघा इडियम काय आहे? एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लायनिंग. बघा जर ओव्हरऑल जर मिनिंग बघितलं आपण तर काय होईल? एव्हरी क्लाउड म्हणजे प्रत्येक ज्या ढगाला काय असतात? सिल्वर लायनिंग असतात म्हणताय. म्हणजे सिल्वर लायनिंग म्हणजे चमकणाऱ्या लायनिंग असतात. बघा ढग कसे असतात? ढग काळे असतात पण काय असतात? काळे असले तरी त्यात चमकणारी बाजू पण त्याला असतं. ओके, म्हणजे सिल्वर लायनिंग त्या ठिकाणी असतात असं या ठिकाणी म्हणायचं आहे. ओके, चमकणारी बाजू पण त्या ढगांना असते असं या ठिकाणी म्हणायचं आहे. म्हणजेच काय म्हणायचे आहे? बघा कोणतीही एखादी वाईट गोष्ट असेल, ओके, कोणतीही एखादी वाईट गोष्ट असेल तर त्या वाईट गोष्टीला एक सकारात्मक बाजू असतेच असं या ठिकाणी म्हणायचं आहे. ओके, सकारात्मक बाजू असतंच या ठिकाणी असं म्हणायचं आहे. तर बघा एखादी वाईट गोष्ट असो किंवा एखादी दुःखद गोष्ट असो त्याला एक सकारात्मक बाजू काय असते? नेहमी असते. ओके, तर तसंच या ठिकाणी म्हटलं आहे की एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लायनिंग. ओके, तर बघा मित्रांनो यासाठी कोणती मिनिंग येईल या ठिकाणी ते बघायचं आपल्याला. तर बघा पहिलं बघा ऑलमोस्ट एव्हरीथिंग अँड एव्हरीथिंग इज इन्क्लूड म्हणजे सगळं काही इन्क्लूड म्हणते हे येईल का? या ठिकाणी नाही येणार. त्यानंतर बघा समथिंग दॅट एंड्स ॲट द लास्ट मिनिटमध्ये काय होते म्हणत आहे? समथिंग एंड होते म्हणत आहे, समथिंग म्हणत आहे, हे पण या ठिकाणी येणार नाही. ओके, त्यानंतर बघा ऑल द डिफिकल्ट सिच्युएशन इन लाईफ लीड्स टू निगेटिव्ह रिझल्ट म्हणत आहे. बघा डिफिकल्ट सिच्युएशन निगेटिव्ह रिझल्ट देईल का? नाही देणार. म्हणजे हा पण या ठिकाणी येणार नाही. तर बघा काय म्हणत आहे? एव्हरी सॅड अँड अनप्लेझंट सिच्युएशन हॅज अ पॉझिटिव्ह साईड. म्हणजेच जी एखादी वाईट
आणि किंवा दुःखद जी घटना आहे त्याला काय असते म्हणत आहे, पॉझिटिव्ह साईड असते म्हणत आहे. म्हणजेच तुमचं चौथं ऑप्शन या ठिकाणी काय असेल, करेक्ट असेल. ओके. नेक्स्ट बघा, पुन्हा एक स्पेलिंग एररचा क्वेश्चन आलेला आहे. बघा, स्पेलिंग एरर असल्यावर आपण काय करतो, डायरेक्ट 4 ऑप्शन बघतो. बघा, पहिलं ऑप्शन ॲक्टिव्हिटीज पण काय आहे, बरोबर आहे. त्यानंतर बघा स्पेसिफिकची स्पेलिंग पण या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर जर बघितलं ओपिनियन या ठिकाणी आहे. बघा ओपे आहे या ठिकाणी OPINE आहे. तर बघा ओपिनियनची स्पेलिंग कशी असतं, बघा OPINIONS ओपिनियन्स. ओके, ही जी स्पेलिंग आहे एन नंतर आय येतं. ओके, ना की ई येणार. ओके, एन नंतर काय येणार, आय येणार. तर बघा या ठिकाणी काय आलेलं आहे, ई आलेलं आहे. म्हणून तुमचं चुकीची स्पेलिंग म्हणजे स्पेलिंग मिस्टेक काय असेल, तिसरी असेल आणि हे ऑप्शन तुमचं करेक्ट असेल. ओके. त्यानंतर बघा वर्ब तुम्हाला ब्लँकमध्ये फिल करायचे आहे. बघा, वेन शी अराइव्ड ॲट द एअरपोर्ट द प्लेन ब्लँक ऑफ म्हणताय. ओके, म्हणजेच बघा एकंदरीत जर आपण मिनिंग बघितलं तर काय होईल, वेन शी अराइव्ड ॲट द एअरपोर्ट म्हणजे जेव्हा ती आली कुठं, एअरपोर्टवर, तर प्लेन काय झालेलं होतं, ऑफ झालेलं होतं. म्हणजे या ठिकाणी काय म्हणायचं आहे, उडलेलं होतं प्लेन, उडून गेलेलं होतं. म्हणजे त्या ठिकाणून प्लेन काय झालं, गेलेलं होतं असं या ठिकाणी म्हणायचं आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी काय आहेत, 2 घटना घडलेल्या आहेत. ओके, बघा पास्टमध्ये 2 घटना घडलेल्या आहेत. तर जेव्हा कधी पास्टमध्ये 2 घटना घडत असतील आणि एखादी घटना असेल त्या घटनेच्या अगोदर, एखादी जर घटना असेल त्या घटनेच्या अगोदर दुसरी जे म्हणजे त्या घटनेच्या अगोदर जर एखादी घटना घडून गेलेली असेल, बघा एखादी घटना होत आहे आणि त्या घटनेच्या अगोदर जर एखादी घटना घडून गेलेली असेल, ओके, एखादी घटना घडून गेलेली असेल म्हणजे पास्टमध्ये एखादी घटना घडलेली आहे आणि त्या पास्टमध्ये घडलेल्या घटनेच्या अगोदर पण एखादी घटना घडलेली आहे, तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, जी आधी घडलेली घटना आहे, आधी घडलेली घटना तिला कोणत्या टेन्समध्ये ठेवायचं आहे, पास्ट परफेक्ट. ओके, परफेक्टमध्ये, पास्ट परफेक्टमध्ये पहिले म्हणजे आधी घडून गेलेली घटना कशी, पास्ट परफेक्टमध्ये आधी घडलेली. ओके, आणि नंतर घडून गेलेली घटना काय होईल, नंतर घडून गेलेली घटना सिम्पल पास्टमध्ये तुम्हाला ठेवायची असते. ओके, तर बघा या ठिकाणी वेन शी अराइव्ड ॲट द एअरपोर्ट, बघा ती जेव्हा पोहोचली तेव्हा काय झालेलं होतं, प्लेन जो होता तो काय होता, उडून गेलेला होता. ओके, म्हणजेच या ठिकाणी काय यायला पाहिजे, बघा आधी कोणती घटना या ठिकाणी घडलेली आहे, बघा ती येण्याची घटना घडलेली आहे की एअरपोर्टवरून जो प्लेन होता, प्लेन उडण्याची घटना घडलेली आहे. तर या ठिकाणी ऑब्व्हियस उडण्याची घटना घडलेली आहे. आणि जी घटना आधी घडलेली आहे, बघा आधी घडलेली घटना आपण कोणत्या टेन्समध्ये घेतो, पास्ट परफेक्टमध्ये घेतो. ओके, आणि पास्ट परफेक्टमध्ये वर्ब कसा असतो, वर्ब हॅड प्लस V3 असतो ना. तर बघा ऑप्शनमध्ये हॅड प्लस V3, बघा हॅड प्लस V3 या ठिकाणी आहे. या ठिकाणी आहे का, हा पण नाही, काय येईल तुमचा हॅड टेकन येईल. ओके, दुसरं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल. नेक्स्ट बघा, पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे, लॉजिकल ऑर्डर लावायचा आहे. बघा आताच सांगितलं की जर एखादा सेंटेन्स असेल तर त्या ठिकाणी सब्जेक्ट आधी येईल, त्यानंतर वर्ब येईल, त्यानंतर ऑब्जेक्ट येईल. ओके, तर बघा सब्जेक्ट बघा आधी. तर बघा मित्रांनो, सब्जेक्ट जो आहे एकतर तो काय असू शकतं, नाऊन असू शकतं, नाऊन, किंवा काय असू शकतं, प्रोनाऊन असू शकतं. ओके, प्रोनाऊन, बघा प्रोनाऊन किंवा नाऊन हे दोन्ही जे असतात हे दोन्ही काय करू शकतात, सब्जेक्टचं काम करू शकतात. म्हणून सब्जेक्ट ॲज अ सब्जेक्ट म्हणून तुमच्याकडे नाऊन पण येऊ शकतं किंवा प्रोनाऊन पण येऊ शकतं. तर बघा या दोनपैकी एक तुम्हाला काय मिळते का, तर बघा या ठिकाणी जर नाऊन बघितलं आपण तर नाऊन या ठिकाणी कुठं दिसेल, नाही दिसणार. त्यानंतर प्रोनाऊन जर बघितलं तर या ठिकाणी प्रोनाऊन आपल्याला दिसत आहे. ओके, म्हणजेच बघा आपल्याला प्रोनाऊन काय घ्यायचं आहे, ॲज अ सब्जेक्ट घ्यायचा आहे. बघा जर प्रोनाऊन सब्जेक्ट घेतला तर वर्ब पण तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे. कोणता वर्ब, सेफगार्ड्स म्हणजे काय होते, रक्षण करणे होते. ओके, तर बघा आधी कोणतं येईल तुमच्याकडे, डी येईल. ओके, तर बघा मित्रांनो, जर डी वरून जर तुम्ही बघितले ऑप्शनमध्ये तर बघा तुम्हाला उत्तर पण या ठिकाणी मिळत आहे. पण बघा आपण या ठिकाणी आपण नेक्स्ट पण काय शोधण्याचा प्रयत्न आपण करणार. बघा त्यानंतर जर बघितलं तर चिल्ड्रन बाय प्रोव्हाइडिंग म्हणत आहे या ठिकाणी, म्हणजे चिल्ड्रनना काहीतरी या ठिकाणी काय केलं जात आहे, प्रोव्हाइड केलं जात आहे. तर बघा काय केलं जाऊ शकते, ऑफ दिस केलं जाऊ शकते, म्हणजे का म्हणजे ऑफ दिस केलं जाऊ शकते का, नाही या ठिकाणी. त्यानंतर राईट्स केले जाऊ शकते का, प्रोव्हाइड त्यांना म्हणजे प्रोव्हाइड केले जाऊ शकते का, नाही. त्यानंतर बघा या ठिकाणी काय केअर आहे. तर बघा त्या ज्या चिल्ड्रनना काय प्रोव्हाइड केले जाऊ शकते, काळजी प्रोव्हाइड केली जाऊ शकते. म्हणजेच काय होईल, बी नंतर काय येणार, सी येणार. बघा बी नंतर सी इकडे कुठे पण येऊ शकतं. ओके, तर ऑप्शनमध्ये बघा बी सीच्या अगोदर डी, बघा कुठं आहे, बी सीच्या अगोदर डी, बघा बी सीच्या अगोदर डी आहे का, नाही, हा ऑप्शन कटला. त्यानंतर बघा बी आणि सी लगेच आहे ना या ठिकाणी, म्हणजे हा पण या ठिकाणी कटला. त्यानंतर बघा बी सीच्या अगोदर या ठिकाणी काय डी आहे. ओके, पण डी हा आपला या ठिकाणी काय होता,
डी हा सब्जेक्ट होता, सब्जेक्ट आपल्याला पहिले घ्यायचा आहे. ओके, सर्वात पहिले म्हणजेच तुमचा ऑप्शन कोणतं येईल, करेक्ट ऑप्शन तुमचं येईल या ठिकाणी तिसरं. ओके, हा या ठिकाणी येऊ शकणार नाही. ओके, कारण डी जो आहे हा 2 नंबरवर आहे. ओके, सब्जेक्टचं काम आपण मधात घेऊ शकत नाही ना सब्जेक्ट, म्हणून तिसरं ऑप्शन तुमचं काय असायला पाहिजे, करेक्ट असायला पाहिजे. ओके, नेक्स्ट बघा, आर्टिकलचं तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन आहे. आर्टिकल तुम्हाला ब्लँकमध्ये भरायचं आहे. ओके, तर बघा या ठिकाणी फर्स्ट थिंग यू नीड टू डू इज रिस्क अ लुक ॲट युअर रिझ्यूम. ओके, तर बघा या ठिकाणी काय फर्स्ट आलेला आहे आणि फर्स्ट हा काय आहे, या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह आहे. ॲडजेक्टिव्ह, आणि हा कोणत्या डिग्रीचा ॲडजेक्टिव्ह आहे, तर हा आहे सुपरलेटिव्ह डिग्रीचा. ओके, सुपरलेटिव्ह डिग्रीचा काय आहे, ॲडजेक्टिव्ह आहे. तर सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये जेव्हा ॲडजेक्टिव्ह येतात त्या ॲडजेक्टिव्हच्या अगोदर आपण कोणता आर्टिकल यूज करत असतो, तर नेहमी बघा नेहमी आपण द हा आर्टिकल यूज करत असतो. ओके, सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये कोणता आर्टिकल यूज केला जाते, तर तो द हा. म्हणून या ठिकाणी काय येईल, फर्स्ट हा काय आहे, सुपरलेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्ह आहे आणि सुपरलेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्ह सोबत आपण द यूज करत असतो. ओके, तर या ठिकाणी करेक्ट काय असेल, तुमचं पहिलं ऑप्शन करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा, मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग तुम्हाला शोधायचे आहे, म्हणजे या ठिकाणी सिमिलर मिनिंग या ठिकाणी शोधायचे आहे. बघा वर्ड कोणता आहे, रेटल्ड आहे. रेटल्ड म्हणतो आपण याला. तर रेटल्ड म्हणजेच काय होतं, चिडलेला होतं, चिडलेला, किंवा काय होतं, अस्वस्थ पण या ठिकाणी आपण म्हणू शकतो, अस्वस्थ. ओके, तर बघा चिडलेला किंवा अस्वस्थसाठी काय असू शकतं, बघा कॉन्फिडंट असू शकेल का, म्हणजे आत्मविश्वासी, हा पण या ठिकाणी होणार नाही. ओके, त्यानंतर बघा काम म्हणजेच काय होईल, शांत होईल, शांत पण या ठिकाणी होईल का, शांतही नाही होणार. त्यानंतर कंपोज्ड म्हणजे समतोल होईल. ओके, समतोल पण या ठिकाणी होणार नाही. ओके, तर काय होणार, चिडलेला या किंवा अस्वस्थसाठी काय असेल, इरिटेटेड. ओके, इरिटेटेड म्हणजेच काय होतं, चिडलेला. बघा मित्रांनो, रेटल जर लक्षात ठेवायची असेल तर या ठिकाणी TED, बघा TED लक्षात ठेवा, TED शेवटी, आणि या ठिकाणी पण TED, इरिटेड रेटेड. ओके, इरिटेड रेटेड लक्षात ठेवा, रेटेडला तुमचं काय असेल, लक्षात असेल. ओके, दुसरा ऑप्शन तुमचा या ठिकाणी करेक्ट असेल. नेक्स्ट बघा, या ठिकाणी तुम्हाला फ्रेजेस दिले आहे, फ्रेजची तुम्हाला म्हणजे, आणि या फ्रेजसाठी तुम्हाला काय सबस्टिट्यूट शोधायचं आहे. ओके, तर बघा एक्झामिनेशन ऑफ अ डेड बॉडी. ओके, एक्झामिनेशन ऑफ अ डेड बॉडी म्हणजेच काय होईल, की जो मृतदेह आहे, मृतदेह त्याची काय करणे, तपासणी करणे. ओके, तपासणी. बघा काही जर मृत्यूचे कारण जर शोधायचे असेल, मृत्यूचे कारण, त्यासाठी काय करतो आपण, एक्झामिनेशन करतो, कशाचे, डेड बॉडीचे. तर बघा यासाठी काय येऊ शकतं, बघा सर्जरी म्हणजेच काय होतं, जे जिवंत व्यक्तीवर केले जाते. ओके, जिवंत व्यक्तीवर केली जाणारी सर्जरी. ओके, त्यानंतर बघा बायोप्सी म्हणजे काय होतं, बायोप्सी म्हणजे तुमच्या उतींचे, ओके, उतींचे काय घेतले जाते, उतींचे नमुने घेतले जाते आणि त्यांचं परीक्षण केले जातं, म्हणजे हे पण काय आहे, जिवंत व्यक्तींचेच आहे. ओके, त्यानंतर ऑपरेशन पण कशाचं आहे, जिवंत व्यक्तीचेच आहे. पण ॲटोप्सी जर म्हटलं तर ॲटोप्सी आपण कशासाठी करतो, मृतदेहाच्या परीक्षणासाठी किंवा तपासणीसाठी करतो. ओके, म्हणजेच एक्झामिनेशन ऑफ डेड बॉडी म्हणजेच काय होईल, ऑटोप्सी होईल. ओके, म्हणून चौथं ऑप्शन तुमचं काय असेल, करेक्ट असेल. नेक्स्ट बघा, कट कॉर्नर्स या ठिकाणी विचारलेलं आहे, मिनिंग आपल्याला शोधायची आहे एडियमची. बघा कट कॉर्नर्स म्हणजेच काय होतं, कट कॉर्नर्स म्हणजे जनरली याची मिनिंग निघेल काम चुकारपणा करणे. ओके, काम चुकारपणा करणे होईल. ओके, म्हणजे एखादं काम करायचं आहे तर ते काय करणे, अर्धवट करणे होऊ शकतं. ओके, किंवा बरोबर काम न करता लवकर ते काम केल्या जाऊ शकतं. ओके, म्हणजे ज्याला काय म्हणू शकतो आपण, कट कॉर्नर. बघा एक टेबल आहे, टेबल आपण एखाद्याला साफ करायला सांगितलं तर त्याला काय जर लवकर जर करायचं असेल तर तो काय करेल, हे सोडून देईल, हा एवढा पार्ट जो कॉर्नरचा पार्ट आहे सोडून देईल आणि तो लवकर आपलं काम वाचवायसाठी काय करेल, थोडंसं टेबल साफ करेल आणि चालला जाईल. ओके, तर बघा याची मिनिंग कट द कॉर्नरची काय होऊ शकतं, की बघा टू डू समथिंग क्विकली. ओके, म्हणजे एखादं काम कसं करणे, क्विकली करणे, बाय डुईंग लेस थ्रू वे दॅन यू शूड, म्हणजे तुम्हाला जेवढं करायला पाहिजे होतं त्याच्यापेक्षा काय करणे, कमी करणे. तर बघा मित्रांनो, याचा ऑप्शन कोणतं येईल, करेक्ट, दुसरा ऑप्शन करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा, वर्ब या ठिकाणी ब्लँकमध्ये फिल करायचं आहे. बघा येस्टरडे वी वेंट टू द सिनेमा अँड काय म्हणत आहे, ब्लँक ग्रेट मूवी. बघा मित्रांनो, येस्टरडे म्हणजे काल आम्ही कशाला गेलो होतो, सिनेमाला गेलेलो होतो, आणि ब्लँक ग्रेट मूवी, बघा या ठिकाणी सॉ हे म्हणजे या ठिकाणी काय असेल, या ब्लँकमध्ये बघितलं असं या ठिकाणी असेल. ओके, म्हणजेच ती जी मूवी होती, मूवी कशी होती, कशी नाही, ती मूवी काय केली, त्यांनी बघितली. सिनेमाला काल गेले आणि काय केले, ती मूवी बघितली. तर मग बघा मित्रांनो, मगाशी जो क्वेश्चन होता, दोन घटना
लागोपाठ घडलेल्या होत्या. ओके, म्हणजे एक घटना घडली आणि त्याच्या अगोदर पण एक घटना घडलेली होती. बघा मित्रांनो, या ठिकाणी ते मूव्ही ग्रेट असणे आणि सिनेमाला जाणे या ठिकाणी दोन घटना नाही आहेत. ओके, बघा यस्टरडे असला, यस्टरडे म्हणजेच तो निश्चितच काय असेल, पास्टमध्ये असेल. त्यानंतर बघा वेंट पण आहे या ठिकाणी, म्हणजेच पहिलं सेंटेन्स जर पास्टमध्ये असेल तर दुसरं पण काय असायला पाहिजे, पास्ट असायला पाहिजे. ओके, पास्ट असायला पाहिजे म्हणजे तो पास्ट परफेक्टमध्ये असेल असं काही नाही. ओके, बघा जेव्हा दोन घटना लागोपाठ घडलेली असेल आणि एका घटनेच्या आधी एक घटना घडून गेलेली असेल तेव्हा आपण या ठिकाणी पास्ट परफेक्ट घेतला असता. ओके, पण या ठिकाणी दोन्ही घटना काय एका वेळेस घडत आहेत म्हणून आपण दोन्ही काय करणार, सेम टेन्समध्ये घेणार. ओके, जर पहिल्या क्लॉजचा टेन्स कोणता आहे, सिम्पल पास्ट आहे. ओके, पहिल्या क्लॉजचा टेन्स सिम्पल पास्ट आहे तर दुसरा पण क्लॉजचा जो टेन्स आहे सिम्पल पास्ट राहील ना. तर बघा या ठिकाणी सिम्पल पास्ट करायसाठी काय करावं लागेल, बघा सिम्पल पास्टसाठी V2 घ्यावं लागेल. ओके, वर्बचा दुसरा फॉर्म. तर बघा या ठिकाणी हॅड सीन V2 नाही, हा पण नाही आणि हा पण नाही, तर काय तुमच्याकडे सॉ हा V2 आहे म्हणून तुम्हाला काय या ठिकाणी पहिलं ऑप्शन करेक्ट करावं लागेल. ओके, पहिलं ऑप्शन तुमच्या या ठिकाणी करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा आर्टिकल तुम्हाला या ब्लँकमध्ये भरायचे आहे. बघा या ठिकाणी आलेला लाईट्स आर डीम ॲट द रेस्टॉरंट. बघा लाईट्स आर, बघा या ठिकाणी काय आर कशासाठी घेतो आपण, प्लुरलसाठी घेतो ना. प्लुरलसाठी म्हणजे अनेकवचनी जर असेल करता त्यासाठी, म्हणजे अनेकवचनी नाऊन असेल तर त्यासाठी आपण काय घेतो, आरचा यूज करतो. बघा या ठिकाणी लाईट्सला काय यस पण लागलेला आहे. ओके, यस पण या ठिकाणी लाईट्सला लागलेला आहे म्हणजे निश्चितच जो सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट काय असेल, प्लुरल असेल. ओके, तर प्लुरल सब्जेक्ट असेल तर त्या ठिकाणी काय ए आणि ॲन लागणार नाही. ओके, बघा हे जे दोन्ही आहेत हे कशासाठी यूज करतो आपण, सिंग्युलर 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 नाऊनसाठी आपण हे दोन्ही ए आणि ॲन यूज केलं जातं. ओके, बघा या ठिकाणी हे दोन गेले. त्यानंतर बघा नो आर्टिकल, या ठिकाणी भाववाचक नाऊन वगैरे आहे नाही. ओके, आणि ॲडजेक्टिव्ह पण नाही, त्यामुळे या ठिकाणी नो आर्टिकल पण येणार नाही. तर त्या ठिकाणी काय येईल, शेवटचं ऑप्शन काय राहिलं, द येईल. तर बघा द या ठिकाणी काय असेल, करेक्ट असेल. ओके, आणि बघा द हा डेफिनेट प्रोनाऊन म्हणजे डेफिनेट आर्टिकल आहे आणि या ठिकाणी काय म्हणत आहे, द लाईट्स आर डीम म्हणजे तो जो लाईट्स होते कुठले रेस्टॉरंट्समधले ते जे लाईट्स नेमकं लाईट सांगत आहे म्हणून या ठिकाणी काय येईल, द येईल. ओके, तिसरं ऑप्शन करेक्ट असेल. नेक्स्ट बघा मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग तुम्हाला शोधायचे, सिमिलर मिनिंग शोधायचे आहे कशाची, रिडंडंट. ओके, रिडंडंट म्हणजे काय होतं, तर ते होतं अनावश्यक. ओके, अनावश्यक. तर बघा मित्रांनो या चार ऑप्शनपैकी काय मिनिंग असू शकतं अनावश्यकसाठी, तर बघा इनॲड्युकेट. इनॲड्युकेट म्हणजे काय होतं, अपुरे होतं, अपुरे. त्यानंतर इनसफिशियंट म्हणजे पण अपुरे होतं आणि स्पेअर्स म्हणजे पण अपुरे होतं, अल्प होतं. ओके, स्पेअर्स म्हणजे अल्प होतं, तेच अपुरे. ओके, तर बघा या तिन्हीसाठी काय, तिन्हीसाठी अपुरे आहे आणि अननेसेसरी म्हणजे काय होईल, अननेसेसरी म्हणजेच अनावश्यक होईल. ओके, म्हणून तुमचं या ठिकाणी दुसरं ऑप्शन काय असेल, करेक्ट असेल. रिडंडंट म्हणजेच अनावश्यक. बघा मित्रांनो या ठिकाणी काय जर लक्षात ठेवायचं असेल तर या ठिकाणी रेड आहे आणि रेड हा काय असतो, रेड हा जास्त भडक असतो. ओके, जास्त भडक असतो, तर जास्त भडक असण्याची आपल्याला काही गरज नाही. ओके, जास्त भडक असण्याची काही गरज नाही म्हणजे अननेसेसरी आहे. ओके, जास्तच भडक आहे पण जास्त भडक आहे तो अनावश्यक जास्त भडक आहे. ओके, म्हणून या ठिकाणी तुम्ही या अर्थाने सुद्धा ही जे मिनिंग आहे ते मिनिंग तुम्ही काय करू शकता, लक्षात ठेवू शकता. ओके, नेक्स्ट बघा वर्ब तुम्हाला या ठिकाणी फील करायचे आहे. बघा माय डॉक्टर ॲडवाईस मी टू स्मोकिंग म्हणजे या ठिकाणी चार ऑप्शनमध्ये काय आहे, गिव्ह अप आहे, गिविंग अप आहे. ओके, म्हणजेच काय होईल, एक प्रकारे सोडणे. ओके, सोडणे होईल. तर बघा काय सोडायला सांगितलं डॉक्टरनी, काय सोडायला सांगितलं, स्मोकिंग सोडायला सांगितलं. ओके, आणि सोडण्यासाठी आपण काय यूज करतो, आपण गिव्ह अप यूज करतो. ओके, ना की गेव अप, गिविंग अप, गिवन अप हे यूज करणार. ओके, तर आपण नेहमी काय यूज करणार, गिव्ह अप. ओके, नेक्स्ट बघा सबस्टिट्यूट वर्ड तुम्हाला या ठिकाणी शोधायचं आहे. बघा काय म्हणताय, रोहित इज ग्रीडी फॉर मनी, हिज कलिग कॉल हिम. बघा रोहित काय आहे, हे ग्रीडी आहे म्हणजे लालची आहे पैशासाठी, तर त्याचे कलिग जे आहेत ते त्याला काय म्हणतील. बघा एखादा व्यक्ती पैशाचा लालची असेल तर काय म्हणेल आपण त्याला, काय म्हणणार, सायनिक, सायको म्हणणार का, नाही म्हणणार. त्यानंतर स्प्लेंडिड, स्प्लेंडिड म्हणजे काय, उत्कृष्ट होतं. ओके, उत्कृष्ट म्हणणार का, हे पण या ठिकाणी येणार नाही. त्यानंतर जास्त प्रमाणात खर्च करणारा होईल का, नाही होणार. बघा लालची, पैशाचा लालची याला काय म्हणतो आपण, अवेरेशियस म्हणतो. ओके, म्हणजेच या ठिकाणी काय येईल, अवेरेशियस. तिसरं ऑप्शन तुमचं काय असेल, करेक्ट असेल. ओके, तर मित्रांनो आपलं एक्सप्लेनेशन जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच लाईक करून काय करा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. ओके, धन्यवाद.